कुंभ राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच डोळे उघडणारा ठरणार आहे. कारण येणारी अमावस्याची ती काळी रात्र सामान्य रात्र नाही. तुमच्या स्वतःच्या नात्यातील तुमच्या हसत्या चेहऱ्यामागं लपलेली एक स्त्री असा भयंकर खेळ खेळायच्या तयारीत आहे. तुमच्या रक्ताच्या नात्यातील ती एक स्त्री ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि संपूर्ण घर हादरून जाईल. हो मंडळी, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. बाहेरचा शत्रू ओळखता येतो, पण रक्ताच्या किंवा जवळच्या नात्यातील जेव्हा एखादा शत्रू निर्माण होतो तेव्हा त्याच्यावर थेट काळजावर हल्ला होतो. कुंभ राशीच्या जातकांनो, नक्की कोणाची वाईट नजर आहे? अमावस्याच्या रात्री कोणता भयंकर मंत्रतंत्र शिजणार आहे आणि ती स्त्री नक्की कोण आहे? या 5 भयंकर सत्यावरचा पडदा आज आपण दूर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटीशी चूक तुमच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करू शकते. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करू. कुंभ राशीच्या जातकांनो, आपण पाहिलं की एक भयंकर संकट दडून बसलं. पण हे संकट कुंभ राशीवरच का, हे आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे. ज्योतिषशास्त्राच्या गूढ जगामध्ये कुंभ राशी ही शनी देवाची प्रिय राशी मानली जाते. या राशीचे लोक मनाने अतिशय कोमल, प्रामाणिक, सरळ, दुसऱ्यांच्या दुःखात धावून जाणारे असतात. तुम्ही कोणाचंही वाईट चितत नाही. उलट कोणी मदत मागितली तरी स्वतःचा खिसा रिकामा करून त्याला मदत करता. पण अडचणी ते सुरू होते तुमच्या याच चांगुलपणाचा, तुमच्या याच भोळ्या स्वभावाचा फायदा आजूबाजूचे काही दुष्ट लोक घेतात. सध्या कुंभ राशीचे ग्रह गोचरमध्ये एक अतिशय दुर्मिळ आणि भयंकर योग बनत आहे. लक्ष देऊन ऐका. सध्या कुंभ राशीचे गोचर कुंडलीत राहू आणि केतूचे काळे सावट निर्माण झाले आहे. शनीची सूक्ष्म नजर आणि राहूचा चुपवार एकत्र असल्यामुळे तुमच्या राशीभोवतीचे सुरक्षा कवच कुमकुमत झाले आहे. आणि जेव्हा जेव्हा अमावस्येची रात्र येते तेव्हा आकाशात चंद्र पूर्णपणे गायब असतो. चंद्र हा आपल्या मनाचा कारण असतो. चंद्र लुप्त झाला आहे. मानवी मनावर आणि वातावरणावर नकारात्मक किंवा काळ्या शक्तीचा प्रभाव तब्बल 10 पटीने वाढतो. ज्या लोकांची नियमित साफ नसते, त्याच्या मनात असूया आणि मस्कर भरलेला असतो. अशा व्यक्ती अमावस्याच्या या काळ्या ऊर्जेचा वापर करून दुसऱ्यांचा घात करण्याचा प्रयत्न करतात. आणि दुर्दैवाने सध्या कुंभ राशीच्या जातकांना अशाच एका भयंकर ऊर्जेचा प्रयोग केला जातो. कदाचित तुम्ही विचार करत असाल, हे सगळं खरं आहे का? आमच्यावर असं काही होतं का? तर मंडळी, स्वतःच्या मनाला विचारा. गेल्या काही दिवसापासून किंवा गेल्या काही अमावस्यापासून तुमच्या घरात 5 पैकी काही गोष्टी घडत आहेत का? लक्ष देऊन ऐका. घरात विनाकारण भांडणे, अत्यंत क्षुल्लक कारणावरून घरातले लोक एकमेकांच्या अंगावर धावून जातात. कालपर्यंत हसणारं घर अचानक राग बनतं. अवस्था 2. अचानक आजारपण. घरातील एखादे सदस्य सतत आजारी पडतो. डॉक्टरांकडे गेल्यावर सर्व रिपोर्ट नॉर्मल येतात, पण आजारपण किंवा थकवा काही केल्याने कमी होत नाही. 3. लक्षण आर्थिक कोंडी आणि अडकलेले पैसे. हातात पैसे टिकत नाही. आलेला पैसा कुठल्या कुठे उडून जातो किंवा चांगल्या झालेल्या कामात ऐनवेळी भयंकर अडथळा येतो. 4. लक्षण रात्रीची भयंकर स्वप्ने. झोपेत दचकून जाग येणे, पाठीमागे कोणीतरी उभं असल्याचा भास होणे किंवा काळ्या सावली दिसणे. लक्षण 5. झाडे सुकणे किंवा दुधाचे नसणे. घरातील तुळशीचे झाड अचानक सुकणे किंवा वारंवार घरातील दूध नासणे. मंडळी, यापैकी 5 लक्षणं 3 लक्षणं सुद्धा तुमच्या बाबतीत घडत असेल तर सावध व्हा. हे काही साधे योगायोग नाही. तुमच्यावर, नात्यावर एका स्त्रीच्या कडून तंत्रमंत्र आणि काळ्या शक्तीचा प्रयोग केला जातो. पण ती स्त्री नक्की कोण आहे? ती तुमच्याच घरात आहे का बाहेरची आहे? तिची ओळख काय आहे? जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओचा अतिशय हा भाग. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, नात्यामधील शत्रू आणि मस्कराचा भयंकर कट. आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे तुमच्या मनातील सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.
ती स्त्री नक्की कोण आहे? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बाहेरच्या अनोळखी माणसाला तुमच्या सुखदुःखाशी काहीही देणं घेणं नसतं, पण जेव्हा आपल्याच नात्यातील किंवा जवळच्या ओळखीची व्यक्ती आपल्यावर जुळू लागते तेव्हा खरी अचानक सुरू होते अडचण. कुंभ राशीचे लोक जेव्हा आयुष्यात येतात ते पुढे जाऊ लागतात, स्वतःचं घर घेतात, मुलांची प्रगती होते किंवा घरात आनंदाचं वातावरण असतं, तेव्हा ही स्त्री वरून हसून तुमचं कौतुक करते, पण तिच्या पोटात भयंकर मस्कर जळफाट अग्नी पेटलेले असतात. याच एवढं छान दिसतं की हे एवढं खुश असणं हीच एक किडा तिच्या डोक्यात रात्रंदिवस फिरत असतो. आता सावध व्हा. ऐका, तुमच्याच आजूबाजूला असलेल्या त्या स्त्रीच्या ओळखाईसाठी मी तुम्हाला 4 अतिशय गुप्त अचूक चिन्हे सांगत आहे. ही चिन्हे तुमच्या ओळखीच्या स्त्रीशी जुळवून पहा. तुमच्या तोंडाशी गोडवा पण नजरेत तीव्र विष. ही स्त्री तुमच्याशी बोलताना अतिशय गोड बोलेल. अहो तुम्ही किती भारी आहात, तुमचं नशीब खूप चांगलं आहे असं म्हणेल, पण जेव्हा ती तुमच्याकडे किंवा तुमच्या घरातील वस्तूकडे पाहते तेव्हा तिच्या नजरेत एक वेगळीच तिरस्कार भावना स्पष्ट जाणवते. घरातील वस्तूकडे आणि वैयक्तिक आयुष्याकडे तीक्ष्ण नजर. ही स्त्री जेव्हा जेव्हा तुमच्या घरी येते तेव्हा तिची नजर शांत नसते. घरातील कोणत्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत, घरात काय नवीन आणलं, तुमचे कपडे, तुमचे दागिने किंवा तुमच्या बेडरूमकडे तिची नजर वारंवार जाते. तुमचा पगार किती आहे, तुम्ही कुठे गुंतवणूक केली, तुमच्या मुलाचं काय चाललं, तुमच्या वैयक्तिक आर्थिक गोष्टी काय जाणून घेण्यासाठी ही स्त्री भलतीच उत्सुकता असते. अमावस्येच्या 1-2 दिवस आधी किंवा नंतर या स्त्रीचा तुमच्याशी अचानक संपर्क वाढू शकतो. विनाकारण तुमच्या घरी येण्याचा प्रयत्न करेल किंवा तुम्हाला एखादी वस्तू, गोड पदार्थ व खाऊ घालण्याचा प्रयत्न करेल. आता तुम्ही विचार कराल, ही आमची नणंद आहे, जाव आहे, काकू आहे, शेजारीण आहे, एखादी जवळची मैत्रीण आहे. मी ते स्पष्ट सांगू इच्छिते नाही की ही स्त्री रक्ताच्या नात्यातील किंवा अतिशय जवळची ओळखीतील असू शकते, जिच्यावर तुमचे डोळे झाकून विश्वास आहे आणि जिच्या तुमच्या घरात सहज वारंवार आहे. ही स्त्री स्वतःच्या हाताने काही करत नसेल तरी एखादं तांत्रिक, मंत्रिक किंवा जादूटोणा करणाऱ्या व्यक्तीकडे जाऊन तुमच्या नावाने तुमच्या कपड्यावर किंवा तुमच्या फोटोवर काळा प्रयोग करून घेत आहे आणि येणारी अमावस्येची काळी रात्र ही तिच्यासाठी सर्वात मोठा संधीचा दिवस आहे. त्या रात्री ते असा खेळ घडणार आहे ज्यामुळे तुमचं संपूर्ण घर हादरून जाईल. जेणेकरून वेगळी स्वतःचा बचाव करण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा मंडळी. कुंभ राशीच्या माझ्या मंडळींनो, भावांनो, बहिणींनो, आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे काळजाचा ठोका चुकवणारी अमावस्येची रात उजडणार आहे. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, कुंभ राशीच्या जातकांवर राहू केतूचा प्रभाव चालू आहे आणि अमावस्येच्या दिवशी ब्रह्मांडातील सर्व सकारात्मक शक्ती सुप्त होतात. याच वेळी फायदा घेऊन ती नात्यातील स्त्री तिचा सर्वात भयंकर शेवटचा डाव खेळण्याची तयारी आहे. तंत्रमंत्र शास्त्रानुसार अमावस्येची रात्र काळी विद्या, वशीकरण, मूठ मारणे किंवा घरात नकारात्मकता सोडणे या गोष्टी प्रभाव 100 पटीने जास्त वाढतात. स्त्री स्वतः किंवा एखाद्या तांत्रिकाच्या मदतीने तुमच्या कुटुंबाची शांतता, आरोग्य, आर्थिक भरभराट कायमची संपवण्यासाठी काळा प्रयोग करणार आहे. तुमच्या कपड्याची किंवा केसाचा वापर, तुमच्या घरातील कोणाचं तरी वापरलेले कपडे, डोक्याचे केस किंवा पायाखालची माती गपचूप पोळून त्यावर काळा मंत्र जपून तो प्रयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे व्यक्तीचं मन कायमचं अस्थिर होतं, ती व्यक्ती सतत आजारी पडते किंवा घरात चिडचिड करू लागते. अमावस्याच्या रात्री तुमच्या मुख्य दारासमोर, पायरीवर किंवा अंगणात काळे तीळ, सुकी मोहरी, काळी बाहुली, लिंबू किंवा हळद कुंकू टाकून घरातील लक्ष्मी बांधण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्ही सकाळी उठून नकळत त्या पाय दिला किंवा काळी ऊर्जा थेट तुमच्या घरात प्रवेश करते. अमावस्याच्या 1-2 दिवस आधी किंवा त्या रात्री ती स्त्री तुम्हाला खाण्यासाठी एखादा गोड पदार्थ, फळ किंवा प्रसाद म्हणून काहीतरी देईन. लक्षात ठेवा, मंत्रलेला पदार्थ पोटात गेला की माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि घरात अचानक मोठं भांडण किंवा विस्कटलेली परिस्थिती निर्माण होती. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर काय होईल माहीत आहे का? एका रात्रीत तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाचं रूपांतर स्मशान शांततेत किंवा रंगानेत होईल. पती पत्नी विनाकारण घटस्फोटाची भाषा सुरू होईल. घरातील मुलांच्या अभ्यासावरून किंवा कामावरून लक्ष उडेल आणि अचानक कुठलं तरी मोठं वैद्यकीय खर्च किंवा पैशाचे प्रचंड नुकसान येतील.
संपूर्ण कुटुंब मानसिकदृष्ट्या पूर्णपणे हादरून जाईल. पण थांबा, घाबरू नका, जाण्याची मुळीच गरज नाही. अंधार कितीही काळा भयंकर असला तरी दिव्याची एक छोटीशी ज्योत त्याला नष्ट करू शकते. या भयंकर काळ्या जादूत या नात्यातील स्त्रीच्या तातडीतून तुमच्या कुटुंबाला संरक्षण कसे ठेवायचे, अमावस्याची रात्र कोणते महाउपाय करायचे हे पाहण्यासाठी लगी व्हिडिओ पहा. सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ नक्की पहा, अजिबात मिस करू नका. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, भयंकर कट ऐकून घाबरून जाऊ नका. कारण शास्त्रात स्पष्ट म्हणलं आहे, ज्या ठिकाणी काळी शक्ती असते तिथं भक्तीची अनंतपट शक्तिशाली देवी ऊर्जा सुद्धा अस्तित्वात असते. काळा जादूटोणा असो किंवा तंत्रमंत्र असो व कोणत्याही व्यक्तीचा स्त्रीचा वाईट नजर असो, जेव्हा ती सकारात्मक ऊर्जा योग्य उपायाची ढाल म्हणून वापर करते, तेव्हा जगातील कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरात उंबरठ्याला सुद्धा स्पर्श करू शकणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो आणि त्यांच्या कुटुंबांनी येणाऱ्या अमावस्याच्या दिवशी आणि रात्री नक्की कोणते 4 महाउपाय करायचे आहे ते अगदी तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि वही पेन घेऊन लिहून ठेवा. मंडळी, अमावस्याच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर एका लहान मातीच्या पंतीत किंवा वाटीत 2 खडे मीठ घ्या आणि 2 कापूर वड्या ठेवा. ते पेटवून संपूर्ण घरात त्याचा धूर फिरवा. त्यानंतर ती वाटी घराच्या मुख्य दारासमोर आणून ठेवा. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा एका मिनिटात खेचून बाहेर काढली जाईल. अमावस्याच्या रात्री 8 ते 10च्या दरम्यान कुंभ राशीच्या जातकांनो किंवा घरातील मुख्य व्यक्तींनो स्वच्छ हातपाय धुवून पूर्व दिशेने तोंड करून बसावे. समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि सतत 7 वेळा हनुमान चालीसाचे पाठांतर करावे. मारुतीरायाच्या नावाने कोणतीही प्रकारची काळी विद्या, मूठ किंवा जादूटोणा तिथेच भस्म होईल. मुख्य उपाय: अमावस्येच्या दिवशी सकाळी तुमच्या मुख्य दारावर लाल सिंदूर आणि गायीच्या तुपाचे स्वास्तिक काढा. दारावर आंब्याची किंवा कडुलिंबाचे पाने, पिवळ्या मोहरीची छोटीशी पुडी बांधून त्याला कोणतीही वाईट शक्ती किंवा तांत्रिक ऊर्जेला घरात प्रवेश करता येणार नाही. अमावस्येच्या 1-2 दिवस किंवा त्या दिवशी जर कोणत्याही संशयित स्त्रीने तुम्हाला खाण्यासाठी कोणते पदार्थ, फळ किंवा कपडे दिले तर अजिबात वापरू नका किंवा घालू नका. त्यांना वाहत्या पाण्यात किंवा घराबाहेर लांब नेऊन टाकून द्या. अमावस्येची रात्र झोपण्यापूर्वी कुंभ राशीच्या जातकांनो आपल्या मनामध्ये ओम नमः शिवाय, दुर्गेय नमः या शक्तिशाली मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करा. या मंत्रामुळे तुमच्या शरीराभोवती एक अदृश्य अभय सुरक्षा कवच तयार होत आहे. कवचाला भेदणे कोणत्याही तांत्रिकाच्या किंवा काळ्या शक्तीच्या आव्हान बाहेरचे आहे. हे उपाय केल्याने तुमचं घर पूर्णपणे सुरक्षित होईल. पण भविष्यात अशा नात्यातील लोकांपासून कायमचं कसं सावध राहायचं, हे स्वतःचे रक्षण कसं जपायचं, हे सर्व घेण्यासाठी आणि व्हिडिओचं निष्कर्ष पाहण्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मंडळी, आता आपण उपाय पाहिले. तुमच्या घरावरचे नकारात्मक सावट नक्कीच दूर होईल. पण फक्त उपाय करून चालणार नाही, कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः सतर्क राहत नाही तोपर्यंत ही संकट पुन्हा पुन्हा दाराशी येत राहतील. म्हणून कुंभ राशीच्या जातकांना आयुष्यात या 3 नियमाची गाठ आजच बांधून ठेवा. स्वतःची प्रगती आणि गुप्त ठेवा. तुमच्या घरात किंवा पैसे आले की तुम्ही कुठे गुंतवणूक करत आहात, नवीन जागा घेणे, गाडी घेणे किंवा या गोष्टी घराच्या बाहेरच्या किंवा नात्यातील कोणालाही सांगू नका. तुमची गुपिते तुमचा सर्वात मोठा शत्रू बनेल. आंधळा विश्वास ठेवणे बंद करा. नात्यावर विश्वास ठेवा, पण कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास अजिबात ठेवू नका. जी व्यक्ती तुमच्यासोबत दुसऱ्यांची निंदा करते ती दुसऱ्यांसमोर तुमची निंदा 100% करत असणार. घरातील व्यक्ती, वस्तू सांभाळा. तुमचे किंवा तुमच्या मुलांचे वापरलेले कपडे, डोक्यावरचे केस किंवा फोटो कोणाच्याही हातीही सहज पडू देऊ नका. तंत्र शास्त्रानुसार आज गोष्टीचा वापर करून माणसाला त्रास दिला जाणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनिदेव न्यायाचे देव आहे. जर तुमचा भाव साफ असेल तर तुमचे कोणतेही वाईट केले जाणार नाही. शनिदेव तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. जी स्त्री तुमच्या कुटुंबाविरुद्ध कट कारस्थान रचत आहे, काळू जादू करत आहे, तिचा हा खेळ तिच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. कारण काळ्या शक्तीचा उपयोग फार कमी असतो, पण सत्याचा आणि धर्माचा विजय नेहमीच असतो. त्यामुळे मनातील भीती पूर्णपणे काढून टाका. हनुमानाचे आणि शनिदेवाचे नाव घेऊन आपल्या कर्तव्यावर, कर्मावर विश्वास ठेवा. मंडळी, व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी नाही तर कुंभ राशीच्या जातकांनो त्यांच्या कुटुंबाला सावध करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी बनवला आहे.
जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती मौल्यवान वाटली असेल, तुमच्या जवळच्या कुंभ राशीच्या नातेवाईकांना, मित्रांना हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या कुटुंबाचे आयुष्य वाचू शकतं. तुमच्या कुटुंबावर शनिदेव आणि हनुमानजीचा आशीर्वाद कायम यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ता जय हनुमान किंवा जय शनिदेव नक्की लिहा. आणि अशाच अत्यंत महत्त्वाच्या सत्य, रहस्यमय ज्योतिष माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटू पुढं अशाच एका जीवन बदलणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. जय श्रीराम, जय जय शनिदेव, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. उद्धूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मंडळी, भेटू अशा एक नवीन रहस्यमय व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ. बाय 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 सर्वांना.